आपला आवाज कोकण 24 तास। महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असल्याने भविष्यात शेतकऱ्यांना अच्छे दिन आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे। आजची पत्रकार परिषद ही जिल्ह्याच्या कृषी विषयक धोरणासंदर्भातली पत्रकार परिषद आहे। गेली 2 वर्ष शेतकरी असतील, मग त्याच्यामध्ये भात उत्पादक असेल, नाचणी उत्पादक असेल, आंबा उत्पादक असेल, काजू उत्पादक असेल, त्या सगळ्यांच्या विविध मागण्या राज्य सरकारच्या स्तरावर होत्या। आणि त्या 2 वर्षामध्ये आमचे जिल्हा कृषी अधिकारी पण आपल्याला सांगितले की 2 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना आवश्यक तांत्रिक बाबीची पूर्तता करून आवश्यक होती, ती तांत्रिक बाब दुरुस्त करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला आठवत असेल, मागच्या आंब्याच्या काजूमध्ये आपण मला एक प्रश्न विचारला होता की सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी याच्यामध्ये पीक विम्याचा जो हप्ता आहे तो इकडे 8,500 आहे आणि इकडे 13,500 आहे। ही तफावत आपण भरून का काढत नाही? तर शासनानं आता निर्णय घेतलेला आहे की पीक विम्याचा हप्ता जो होता तो जसा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 8,500 होता तसाच्या तसा रत्नागिरी जिल्ह्याचा देखील करण्याचा निर्णय हा अतिशय शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा घेतलेला आहे। दुसरं आपल्याला माहिती असेल की नुकसान भरपाईची आपली तारीख जी आहे संरक्षण विम्याची ही 15 मे होती। आणि विशेषतः मला असं वाटतं की आंबा बागायतदारांनी मुंबईच्या मीटिंगमध्ये अशी मागणी केली होती की 15 तारीख ही त्यांना सुटेबल नाही, ती 31 मे पर्यंत त्याची मुदतवाढ करावी। तर विमा संरक्षणाची 15 तारखेपर्यंतची जी मुदत होती ती 31 मे करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे। त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची नारळ बागायतदार आणि सुपारी बागायतदारांची मागणी होती की फळपीक विम्यामध्ये नारळ आणि सुपारी याचा समावेश करावा। तर तो देखील ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आणि नारळ आणि सुपारी हे आता पीक विम्यामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय झालेला आहे। तसेच प्रत्येक गावात आपल्याला आठवतं भरपूर वर्ष चालू आहे की तहसीलदार ऑफिसला यंत्र असल्यामुळे पाऊस कुठं पडला आहे, काय पडला हे कळत नाही। त्याच्यामुळे एक धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला की प्रत्येक गावामध्ये पर्जन्यमान मापक यंत्रणा उभी करण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे। त्याच्यामुळे भात पीक असू दे, नाचणी असू दे, फणस असू दे, काजू असू दे, कोकम असू दे, कुठचंही पीक जे आपल्याकडे आहे त्याचा 65 मिलीमीटरच्या बरोबर ना 65 मिलीमीटरच्या पावसाच्या नंतर आपण अतिवृष्टी मानतो आणि तो कुठं आपल्याला सापडत नव्हता, ते आता अचूक सापडण्यासाठी ही यंत्रणा आपण सुरू केलेली आहे। कृषी विभागामार्फत अजून एक आपण योजना सुरू केली आहे, ती म्हणजे मागेल त्याला काजू, काजूचं झाड मागेल त्याला काजूचं झाड 2000 हेक्टरवर आपण ही काजूची लागवड आपल्या जिल्ह्यामध्ये करतो। याच्यामध्ये टेक्निकल बाबी तुम्हाला जिल्हा कृषी अधिकारी नंतर सांगतील की 2000 हेक्टरवर ही लागवड केल्यानंतर आपल्यामध्ये कशा पद्धतीनं आर्थिक क्रांती होणार आहे। रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने कोणकोणते महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत त्याची सविस्तर माहिती दिली। आणि या योजनेला देखील प्रचंड उदंड प्रतिसाद आपल्या जिल्ह्यामध्ये मिळतोय। आपण याच्या अगोदर आपण अशी एक योजना राबवली होती की मागेल त्याला खैराचं झाड, आणि त्याला देखील एवढा रिस्पॉन्स मिळाला की त्याची देखील आर्थिक उन्नती त्या शेतकऱ्याची कशी होईल तुम्हाला 3 वर्षानंतर कळणार। त्याच्या पुढे जाऊन मागेल त्याला नारळाचं झाड ही योजना सिंधुरत्न योजनेतनं सबसिडी देऊन आणण्याचा आमचा विचार आहे। हे देखील आम्ही पुढच्या महिन्यामध्ये त्याचा निर्णय घेऊ। आंबा काजू नुकसान भरपाईच्या बाबतीमध्ये जो निर्णय झाला होता तो 98 कोटी रुपये आपल्याकडे जमा झालेले आहेत आणि त्याचं वाटप देखील बरोबर ना सुरुवात झालेली आहे। त्याच्यानंतर पीक विम्याचा जो विषय होता ते देखील विम्याच्या संदर्भात 88 कोटी रुपये मंजूर झाले। 28,000 ते 30,000 शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे। पीक विम्याची मी तुम्हाला सांगितलं 15 तारखेची आता जी तारीख होती ती आपण 31 तारीख केली आहे।
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला त्यावेळी मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं, पण कदाचित आपल्याला असं वाटलं की होणार आहे की नाही. AIच्या धर्तीवर आपण काजू आणि आंबा उत्पादनाशी निगडीत काही निर्णय घ्यायचे ठरवलेले होते आणि त्याच्यामध्ये मला सहकार्य जे मिळालेलं होतं ते माननीय शरद पवार साहेबांचं मिळालं होतं. त्यांची बारामतीची टीम आपल्याकडे आली होती. आता आपण जिल्ह्यामध्ये किती गट करतो? 24 क्लस्टर आपण करतो. त्या क्लस्टर मागची भूमिका काय की आपल्याकडे आपत्कालीन परिस्थिती ज्यावेळी निर्माण होते त्यावेळी देखील आपल्या काजूचं आणि आंब्याचं पीक तसंच्या तसं राहिलं पाहिजे, 75% राहिलं पाहिजे, 80% राहिलं पाहिजे. यासाठी जी यंत्रणा आपल्याला तयार करायची ती पण आपण सिंधुरत्नमधनं करतोय आणि सुरुवातीला याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यातली 10 गावं याच्यामध्ये आपण प्रत्येक क्लस्टरमध्ये 20 शेतकरी निवडत आहोत. टोटल आपण जे 24 क्लस्टर्स निवडले त्याच्यामध्ये आपण 480 शेतकरी निवडणार आहोत आणि 480 शेतकऱ्यांवर आपण हा पायलट प्रोजेक्ट करतोय की त्यांच्या जमिनीवर आंब्याचं पीक कसं आपण कंटिन्यू 75% 80% आणू शकतो. आणि ह्याच्यामध्ये जर आपण सक्सेस झालो तर आपण हा उपक्रम पूर्ण जिल्ह्यामध्ये राबवतो. त्याच्यानंतर महिलांसाठी बचत गटांसाठी आपण एक सिंधुरत्नमधनं योजना आणली कृषीची. ते म्हणजे आपल्याकडे काजूची लागवड ही प्रचंड पद्धतीनं होते. आपण काजू काढून घेतो आणि बोंडू टाकून देतो. तर अशा पद्धतीची काही युनिट आपल्याला तयार करता येतील का की जे बोंडूचं सिरप बनवू शकतात. पूर्वी बोंडू असं होतं. आंबा काजू नुकसान भरपाई पोटी शासनाने 98 कोटी रुपये दिले आहेत आणि त्याचे वाटपही सुरू करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच मागेल त्याला काजू झाड पीक विमा योजना इत्यादी शासनाने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. कदाचित पूर्वीच्या लोकांना माहिती आहे बोंडूपासूनचं जांभळापासूनचं असं तयार केलं जातं. तशा पद्धतीचं सरबतासाठीचं सिरप तयार करता येईल का याच्यावर आपण कोकण कृषी विद्यापीठाला घेऊन रिसर्च करून महिलांना हा उद्योग उभा करण्यासाठी मदत करणार आहोत. आणि आंबा बागायतदारांसाठी अतिशय अजून एक महत्त्वाचा निर्णय आपण घेतोय ते म्हणजे रायपिंग चेंबरची जी संकल्पना आहे ती रायपिंग चेंबरची संकल्पना 2 लाख आणि 5 लाख अशी आहे. 2 लाखापर्यंत किती टन? सर त्याच्यामध्ये 2 टन आणि 5 टन. 2 2 टन असेल तर त्याची किंमत 2-2.5 लाखापर्यंत आहे आणि 5 टन असेल त्याची 5-1 लाखापर्यंत 15 लाख. तर याच्यामध्ये जसं आम्ही बलोरेची एक योजना आंबा बागायतदारांसाठी आणली आणि 11 लाखाची गाडी त्याच्यावर 3 लाख रुपये आम्ही सबसिडी देत होतो. तसं रायपलिंग जी मशीन आहे किंवा चेंबर जो आहे त्याच्यावर देखील 25% 50% कशा पद्धतीनं सिंधुरत्नमधनं सबसिडी देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि हा मला असं वाटतं की सिंधुरत्नमधला जो प्रोजेक्ट आपण आणतोय हा आंबा बागायतदारांसाठी गेम चेंजर असतो. महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत हे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच काम करत असतात असे दिसून आले आहे आणि त्यांच्या या पार्श्वभूमीवर त्यांनी रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणकोणते निर्णय घेण्यात आले आहेत याची माहिती दिली. अशा पद्धतीनं आपण पुढे जाणार आहोत. त्याच्यामुळं आपण रस्त्याची कामं करतो, आपण साखरेची कामं करतो, आपण विमानतळाचं काम केलं. याच्यापेक्षा कृषीवर देखील या जिल्ह्यामध्ये नक्की आपण काय करतोय हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून काल मी कृषी विभागाची आढावा बैठक घेतली आणि माझं त्याच्यामध्ये असं मत आहे की जे निर्णय महाराष्ट्र शासनाला घ्यायला पाहिजे होते अगदी मग तो 13,500चा 8,500 विम्याचा हप्ता करणं, 15 मेचं 31 मे करणं, रॅपलिंग मशीन चेंबरसाठी पैसे उपलब्ध करून देणं, या सगळ्या गोष्टी आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं करणार आहोत. आणि अजून एक काल माझ्याकडे काही लोकांनी मागणी अशी केली की बॅलन्स शीट आंबा बागायतदारांची, काजू व्यापाऱ्यांची किंवा कोणाची व्यापाऱ्यांची तपासून आपल्याला जर मोठ्या गाड्या सबसिडीवर देता आल्या आयशरसारख्या किंवा त्याच्या दृष्टीनं देखील सिंधुरत्नमधनं त्या योजनेचा अध्यक्ष म्हणून मी विचार करणार आहे. आणि याच्यातनं वैयक्तिक लाभाच्या योजना या सिंधुरत्नमध्ये असल्यामुळं अनेक शेतकरी स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात. पावसाची परिस्थिती आणि आलेलं आपत्कालीन संकट लक्षात घेता भात आणि नाचणी पिकांना जे संरक्षण पाहिजे ते देणं गरजेचं होतं आणि म्हणून ती मुदत देखील 31 जुलैपर्यंत करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़,
ले चलता हूँ तुझे एक नए मोड़। आजा, तुझे माँ पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा, तुझे माँ पुकारे अब। उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।